Good morning, students. So last lecture we are learn the first and second generation of computer. So today we are learn about the third generation of computer. So about the some parents and student feedbacks. So I'm use the Marathi language here. Third generation. The third generation start was in year 1964 to 1972. So in this year डिझाईन द थर्ड जनरेशन ऑफ कॉम्प्युटर. थर्ड जनरेशन हे कॉम्प्युटर कधी बनवलं गेलं होतं 1964 ते 1972 या कालावधीमध्ये त्याला बनवलं गेलेलं आहे. थर्ड जनरेशन टेक्नॉलॉजी युज्ड इंटिग्रेटेड सर्किट. सो फर्स्ट जनरेशन युज्ड वॅक्यूम ट्यूब, सेकंड जनरेशन ट्रान्झिस्टर. सो थर्ड जनरेशन यूज द टेक्नॉलॉजी इंटिग्रेटेड सर्किट. सो डिझाईन दॅट टेक्नॉलॉजी इन द थर्ड जनरेशन ऑफ कॉम्प्युटर. तर ह्याच्यामध्ये इंटिग्रेटेड सर्किट ह्या टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे थर्ड जनरेशनमध्ये. अँड इट इज युज्ड रिअल टाईम. रिअल टाईम मीन्स दिस इज द टू टाईप्स, हार्ड रिअल टाईम अँड द सॉफ्ट रिअल टाईम. इन हार्ड रिअल टाईम सपोज आय एम सेट माय टार्गेट. सो दिस इज द नो डिले इन बिटवीन. सपोज एक्झाम्पल मिसाईल, अँड इफ यू डिले सो मिस युअर टार्गेट. And suppose second example, hard real time, soft real time. Soft real time, this is the bank sector. This is the delay because network problem. So this is the face some delay in transaction. So this is the two type real time. So third generation use the real time. जे रिअल टाईममध्ये काय होतं आहे की ज्या वेळेस तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की दोन टाईप्स आहेत, एक हार्ड रिअल टाईम आणि सॉफ्ट रिअल टाईम. तर हार्ड रिअल टाईममध्ये काय होतं आहे की ज्यावेळेस तुम्हाला मिसाईलचं आपलं एक टार्गेट सेट केलं आहे, जर त्याच्यामध्ये थोडा पण सेकंदाचा गॅप पडला तर तुमचं टार्गेट मिस होऊ शकतं. ओके, हा पहिला पार्ट त्याचा. आणि दुसरा आहे सॉफ्ट रिअल टाईम, की जसं तुम्हाला बँक ट्रान्झॅक्शनमध्ये आहे, तुमचं बँकमध्ये ट्रान्झॅक्शन असेल, डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल, त्याच्यामध्ये डिले जरी झाला तरी चालू शकतं, काही प्रॉब्लेम येत नाही. तर अशा प्रकारच्या दोन टाईप्स आहेत रिअल टाईम. अँड this is another example, can also use the time sharing. So third generation मध्ये also use as a time sharing. Suppose one CPU and they are the 5 user 1, user 2, user 3, user 4 and user 5. So this all attached to the CPU and one central CPU. So set the time to each user. User 1 given the specific time, user 2 given the specific time, user 3. So all user given the time with help of CPU. म्हणजे एक सेंट्रल CPU स्टोअर ठेवलेला आहे सर्कलमध्ये आणि त्याच्याशी अटॅच आहेत 5 युजर. तर प्रत्येकाला एक टाईम सेल दिला जातो आणि त्या टाईममध्ये ते टास्क त्या युजरकडून कंप्लीट केलं जातं किंवा ती प्रोसेस कंप्लीट केली जाते. दिस कॉल्ड ॲज अ टाईम शेअरिंग. अँड रिमोट प्रोसेसिंग, देर आर सम एक्झाम्पल ऑफ नेटवर्क सिस्टीम. This is called as the so use the third generation. And multi-programming, I am given the example multi-programming. So this is the M1, M2, M3. This is the 3 at a time process in your computer. So first process wait input output. So CPU not wait for the first process because allocate the another process M2. जे मल्टी प्रोग्रॅमिंगमध्ये काय होतं की जसं सेकंड जनरेशन मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं, तर आता मराठीमध्ये सांगतो तुम्हाला काय होतं त्याच्यात, की ज्या वेळेस 3 प्रोसेस चालू असतील कॉम्प्युटरमध्ये M1, M2 आणि M3. तर M1 प्रोसेस इनपुट किंवा आउटपुट ठेवायसाठी काय करत असेल, वेट करत असेल, तर CPU काय करत आहे, तर M1 प्रोसेससाठी थांबत नाही, तर ते काय करतं आहे की दुसरी प्रोसेस कॉम्प्युटरमध्ये प्रोसेसिंग करायला घेत आहे. दिस कॉल्ड ॲज द मल्टी प्रोग्रॅमिंग. सो दिस ऑल द टेक्नॉलॉजी युज्ड ॲज अ रिअल टाईम, time sharing, remote processing and multi-programming third generation. And there are the some advantages of third generation. IC used. So this is the best use. ह्याच्यामध्ये काय यूज केलं होतं की इंटिग्रेटेड सर्किटचा यूज केला होता. स्मॉल इन साईज ऑब्वियसली बिकॉज दिस इज स्मॉल साईज ॲज कम्पेअर टू फर्स्ट अँड द सेकंड जनरेशन ऑफ कॉम्प्युटर. म्हणजे हे खूप लहान आहे फर्स्ट आणि सेकंड जनरेशनपेक्षा. फर्स्ट जनरेशनमध्ये जे काही प्रॉब्लेम्स होते की जे सेपरेट रूममध्ये स्टोअर करावं लागतं, साईज बिग होते, यू कॅन नॉट पोर्टेबल एनिवेअर्स.
पण हे काय आहे की एकदम स्मॉल साईजमध्ये आहे, तर तुम्ही त्याला कुठेही घेऊन जाऊ शकतात. जनरेट द लेस हीट ॲज कम्पेअर टू फर्स्ट आणि सेकंड जनरेशन. तर हे काय करतं आहे की फर्स्ट आणि सेकंड जनरेशनपेक्षा हीट जनरेट म्हणजे कमी करतं आहे. फास्टर, दिस इज मोर फास्टर ॲज कम्पेअर टू फर्स्ट अँड सेकंड जनरेशन ऑफ कॉम्प्युटर. बिकॉज वाय फास्टर? Because they are used real time, then remote processing, multi-programming. So such types of technology used in the third generation. So that's why it's most faster. हे का फास्टर आहे? कारण ह्याच्यामध्ये रिअल टाईम यूज केलेला आहे, मल्टी प्रोग्रॅम नेटवर्किंग यूज केलेले आहे, मल्टी प्रोग्रॅमिंग आहे. तर त्यामुळं फर्स्ट आणि सेकंड जनरेशनपेक्षा हे फास्ट आहे. आणि लेस मेंटेनन्स, इट ऑल्सो कॉल्ड ॲज द लेस मेंटेनन्स. There is no need to pay the more money for maintenance. So save your money in third generation. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्त खर्च करायची गरज नाही, तर तुम्हाला मेंटेनन्स पण ह्याच्यामध्ये कमी येतं आहे, जसं ॲज कम्पेअर पहिल्या आणि दुसऱ्या जनरेशनपेक्षा किंवा कॉम्प्युटरपेक्षा. अँड सपोर्ट हाय लेवल लँग्वेज, बेसिक, पास्कल अँड अल्गोल. तर हे कुणाला सपोर्ट करतं आहे? दे आर युजल सम हाय लेवल लँग्वेज, Basic, Pascal and Algol in the third generation of computer. Basic, full form, beginner all the purpose symbolic instruction code language. So this language used in the third generation. In Pascal, it also used for programming and Algol also. तर ह्या 3 लँग्वेजचा यूज केलेला आहे, आणि ज्याला हाय लेवल लँग्वेज आहेत की जे थर्ड जनरेशनमध्ये यूज केल्या जातात. त्या सेकंड जनरेशनमध्ये असेंब्ली लँग्वेज यूज केली जाते, ती ज्याच्यामध्ये फोर्ट्रॉन आणि कोबोल ह्या 2 लँग्वेज त्याच्यामध्ये यूज केल्या जातात सेकंड जनरेशनमध्ये. तर ह्याच्यामध्ये बेसिक आणि पास्कल अँड अल्गोल हे हाय लेवल लँग्वेज थर्ड जनरेशनमध्ये यूज केले गेले आहेत. आणि some disadvantages of the third generation of computer. So first, ASA needed. So obviously, as compared to generate the less heat, so that's why also require the ASA needed, because they are generating less heat and still costly. So if you are purchase this third generation of computer, so still costly here. जरी हीट कमी प्रमाणात जनरेट करत असेल तरी त्याला AC लावावं लागतं आहे, कारण तुमची जे हीट बर्निंग होती तर त्याला कंट्रोल करण्यासाठी AC हा नीडेड आहे. आणि दुसरा आहे स्टील कॉस्टली, की ज्यावेळेस तुम्हाला हे कॉम्प्युटर परचेस करायचं आहे तर ह्याची कॉस्ट आहे, म्हणजे कॉस्टली आहे. तुम्ही परचेस करू शकतात पण त्या लेवलमध्ये. अँड दे आर द यूज ऑफ कॉम्प्युटर्स. They are the some in third generation use the some computers. So IBM 360 series and Honeywell 6000. So this is the 2 computer they are used in third generation. Third generation मध्ये IBM 360 series यूज केलेली आहे आणि Honeywell हे 2 Honeywell 6000. तर हे 2 कॉम्प्युटर थर्ड जनरेशनमध्ये काय केलं, याला यूज केलेलं आहे. आणि फर्स्ट जनरेशन आणि सेकंड जनरेशनचे राहिले होते, त्यामुळे मी ह्या ठिकाणी ते कंटिन्यू केले. फर्स्ट जनरेशन युनिक इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटेड अँड कॉम्प्युटर, युनिवॅक, युनिव्हर्सल ॲटोमॅटिक कॉम्प्युटर. सो दिस 2 कॉम्प्युटर मेन्शन इन युअर बुक. ओके, फर्स्ट जनरेशन दे आर युज्ड इन द फर्स्ट जनरेशन ऑफ. फर्स्ट जनरेशनमध्ये युनिक अँड युनिवॅक हे 2 कॉम्प्युटरला फर्स्ट जनरेशनमध्ये त्याला काय केलं होतं, यूज केलं गेलं होतं. आणि सेकंड जनरेशन दे आर युज्ड IBM 1400 सिरीज आणि IBM 7094. सो दिस इज द 2 कॉम्प्युटर युज्ड इन द सेकंड जनरेशन्स. मी जर असा प्रश्न विचारला की सेकंड जनरेशनमध्ये कोणते कॉम्प्युटर यूज केले गेले आहेत, तर IBM 1400 series and IBM 7094. So next lecture we will learn the 4th generation of computer. Suppose you have some doubts, then ask me. Thank you.